एकदम भगवी रिक्षा. ती बघा ती आमची रिक्षा आहे. अच्छा, हां, काय लिहिलं याच्यावरती? बघतोय रिक्षावाला. कोण रिक्षाला माहिती आहे का? कोण हां, मी रिक्षा. तुम्ही? म्हटलं मी पण रिक्षा चालवतो, म्हटलं मुंबईत फिरतो बघा, टी शर्ट घालून फिरतो आम्ही. म्हटलं प्रॉब्लेम, सामान्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचे आहेत तुमचे. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्हाला हवालदार फाईन मारतात ना, ती बंद केली पाहिजे. मग तुम्ही सिग्नल तोडला तर फाईन नाही मारणार का? सिग्नल नाही ना तुला आम्ही. मग कसला फाईन मारतात? कशाचे पण फाईन इथं आम्ही लावून गेलो नाही तर बसू रिक्षा. का तुमच्या रिक्षात? हो ना. हां, 2 मिनटं बसतो. हां, इथं आम्ही चाय प्यायला म्हणजे बाथरूमला वॉशरूमला वगैरे जातो ना, तिथे जरी गाडी लावली तरी आम्हाला फाईन मारतात. मग मी वॉशरूमला कुठे जायचं, गाडी कुठे पार्क करायची सांगा. आता माणसं तर कुठेही जाऊ शकतात, लेडीज कुठे जाणार. किती वर्ष रिक्षा चालवता? 7 वर्ष झाली. 7 वर्ष रिक्षा चालवता. पहिल्यांदा घरकाम करत होते, नंतर रिक्षा काढली. मिस्टर नाहीत, मिस्टर वारले. अच्छा, मग तुम्ही रिक्षा चालवता. खूप छान काम करता. पण थँक्यू. तुमच्यासारख्या महिलांनी खरं तर आता राज्य चालवलं पाहिजे, महानगरपालिका चालवली पाहिजे. खरंच आहे ते. काय रिक्षावालीला एकाला तरी सीट द्यायला पाहिजे त्यांनी, मग निवडणुकीमध्ये उभं करायला. तुम्ही मागणार? तुम्ही मागा नसेल. हा ना, मला वाटत होतं असं. म्हणजे मेन म्हणजे रिक्षा महिला ज्या आहेत त्यांना त्रास होतो, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांच्यासाठी म्हणजे काहीतरी योजना चालू करून त्यांना घरं वगैरे उपलब्ध करून. तुम्हाला आता खड्ड्यांचा वगैरे त्रास काय जाणवतो? खड्ड्यांचा किंवा कसला? खड्डे विचारूच नका, त्या घोडबंदरला जावा, किती खड्डे आहेत बघा. मी सकाळी जाणवतो घोडबंदरला, असंच मला कोणतरी बोललं, मी उठून मारला. इतकी ट्रॅफिक तर इतकी असते ना, खूप ट्रॅफिक आहे. पण बरं, मी म्हणतो खड्डा आहे बघा, आपण आहे ना पॉझिटिव्ह विचार करायचा. खड्ड्यात मध्ये चालायची आणि पाठीचा मसाज करून घ्यायचा. आणि मग कमराचा त्रास करून घ्यायचा. मी म्हटलं तुम्हाला, आपला पायगुण चांगला आहे. आपली रिक्षा स्टँडवरती आली, स्टँडवरची गर्दी कमी झाली. माझ्या मागे बघा, आपण इकडे आलो, इकडे पालिकेचं काम चालू झालं. इकडे जरा. हे कसं सहन करता तुम्ही सगळं? काय ते बघवत नाही, पण आता काय पर्याय नाही आमच्याकडे पण त्यासाठी दुसरा. 5 वर्ष आता इलेक्शन येतात, 5 वर्षानंतरच मग सगळ्यांना आठवतं घे. पालिका तर काय लक्ष देत नाही कोणत्या गोष्टींवरती. जी कामं बेसिक आहेत ते पण नाहीत करत. बाकीच्याच गोष्टींवरती सगळं बोलणं होतं. कोणत्या क्लासला होतो? इथे इन्फोबाईट म्हणून आहे वरती, काय म्हणजे काय नेमकं कशा संदर्भात? सायबर सिक्युरिटी संदर्भात. पाठांतर चांगलं आहे बाकी तुझं, एकदम धडाधड बोललात एकदम. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता ओ काका या की, या इकडे. ओ या, ओ थांबलात, या तू बोल. या गोष्टींचं काही पाठांतर असायची गरज नाही आहे की या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या कोणाला पण दिसतात. लहान मुलांना विचारलं तरी ते लहान मुलं सुद्धा सांगतील की नक्की हे काय आहे म्हणून. लहान मुलं सांगतील. लहान मुलं पण सांगतील की या गोष्टी बरोबर नाहीत म्हणून. आणि नेते मंडळींना तर बेसिक याच गोष्टी दिसायला पाहिजे सगळ्यात पहिल्या. बाकीच्या गोष्टींपेक्षा ह्याच महत्त्वाच्या आहेत जास्त. हे तू आपण सहन करतो म्हणून असतं रे, बाकी काय नाही. हा ना. तू ठाण्यातला आहे का? नाही, दिव्यातून येतो. दिवाचा तर विषयच घे. तिकडे तर काय बोलायचंच नाही, कोणीच काय बोलू शकत नाही तिथे. कुठे फुटपाथ नाही, जिथे फुटपाथ आहे तिकडे हे गटार आहे. तिकडे या, दाखवतो इकडे. हो या, हो इकडे दाखवतो तुम्हाला. तुम्ही ठाण्यातले आहात का? हो. किती वर्ष ठाण्यात राहत आहे? झाले 15 वर्ष झाले. 15 वर्ष ठाण्यात. ठाणा आहे तसंच आहे? 15-20 वर्ष झाले. आहे तसं आहे ठाणा की सुधारलं? नाही, व्यवस्थित आहे. थोडं सुधारलंय ना ठाणा, पहिल्यापेक्षा तरी बरंच. फक्त नाले. हे बघा, काकांचं सुधारलेलं ठाणं. नाही, हे नाले बिले आहेत, हे गटर आता आहेत. हे आता हल्ली झालेलं आहे. पहिलं नव्हतं, हे आता हल्ली झालं. तुम्ही रोज ठाण्यात असता का? कसं चालता तुम्ही? गटरच्या पाणी राहतो साहेब. आता काय करायचं, कोणी लक्ष देतो नाही. सगळे गटरच्या पाणी टुकतो इकडे. फेरीवाले सगळे बसते इकडे. काय बोलून काय फायदा नाही कोणाला इथे. मी मगाशी आलो, मी तर नदी समजून ते आता चालवतोय. आम्ही डेली जातो येतो. पुरा टुका पुरा बसते माणसं इकडे. फेरीवाली असते इकडे बसते. काम काय करता तुम्ही? मी ऑफिसमध्ये राहायला कुठे? ठाण्याला. ठाणे. आणि ऑफिस कुठे? कुर्ल्याला. हां, विकीसीला. ऑफिसला जाईपर्यंत मनस्ताप होत असेल. डेली राहतो. डेली सकाळी बघा, रात्री बघा, तेच चालू राहतोय. गुटखा. काका, व्हॉट इज दिस? काय हे सगळीकडे असंच चाललेलं असतं नेहमी. कारण कोण जर बोलायला गेलं तर कोण ऐकणारं कोणी नाही याचं. हे सर्वसामान्य माणसाला दिसतंय. आणि हे काही कंप्लेंट करून सांगायची अशी काही गरजच नाही ना. हे त्यांचे सर्वेअर असतात की त्यांनी हे बघून करायला पाहिजे. लोकांनी जाऊन प्रत्येक वेळी कंप्लेंट करा आणि मग त्यांनी करायचं, मग त्यांचा बसून उपयोगच काय आहे तिथे?
तुम्हाला काय वाटते असं मी तुम्हाला विरोध विचारतोय बरोबर आहे ना जर हे प्रत्येक जाऊन माणसाने छोट्या मोठ्या कंप्लेंट्स द्यायच्या आणि मग त्यांनी जर करणार ते मग त्याला काय अर्थ आहे बरोबर आहे पण ते काय आपली लोक सहन करतात ना इतकी सहन या जवळ बघूया आपण नदी किनारा एवढा वेळच नसतो माणसाला जायला आता हा माणूस बघा हे त्यात थुकली आहेत माणसं थुकून घाण करून गेले मी तेच म्हणतोय आपल्याकडे सिव्हिक सेन्स नावाची गोष्टच नाही लोक कुठेही थुकतात कुठेही काहीतरी करतात पाणी येणारच कुठून आहे हे लोकांनी साफ केलेलं किंवा हे पाणी आलेलं असणार मग जनतेने खरं तर विचार करा यात शासनाची प्रशासनाची जितकी चूक आहे ना आता हे थुकले ठीक आहे हे आपलीच सामान्य लोक थुकली आहेत ना तुम्ही ठाण्यात राहता का मग ठाण्याला ऑफिस आहे माझं कसं आहे ठाणं राहण्यासाठी ठाणं व्यवस्थित आहे चालायला कसं आहे ठाणं खूप कंजेस्टेड आहे गर्दी बघून खूपच गर्दी आधी तोडगा काढला पाहिजे मलाच कळत नाही मी आज सकाळी ठाण्यात आलो मला असं न चालायला फुटपाथ मगाशी तिकडे आम्ही बघितला सगळे ब्लॉक्स लावून टाकले होते फूडस्पॉट तर आहेत पण हे जे त्याच्यातही जे लोक फेरीवाल्यांना त्यांनी जागा देऊन नाही मग देतंय कोण आणि करतंय कोण करतंय हे पण समजायला पाहिजे कोण करतंय शासनाला किंवा जे लोक तर काय नाटू शकत नाहीत हे कोणाच्या तरी मर्जीनेच किंवा हे होत असेल ना बरोबर लोकांनी ज्यांना हटवलं पाहिजे त्यांना पण हटवत नाही लोक हां बरोबर आहे पण आपल्याला मनात वाटतंय की आपण हे असं नाही व्हायला पाहिजे पण जे ह्यांच्याबरोबर फिरताना असतात किंवा राजकीय नेत्यांबरोबर त्यांचाच वरद असतो यांना आणि हे लोक त्यांच्याकडे त्याच्यासाठीच फिरत असतात जाऊ द्या आता आपण फार नको बोलूया मला चक्कर येईल एवढा याचा वास येतोय हा फुटपाथ आहे मित्रांनो कळत नाही बघायला ठेवलं की चालायला ठेवलं आहे पण जातो खूप जास्त निगेटिव्ह होतं ना खूप जास्त आपण त्याला पॉझिटिव्ह करूया याला मी ठाण्याच्या एका एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बघायला खूप काय ठेवलेलं आहे इकडे हे जर तुम्ही पाहिलं तर हे एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे घरते काही ठेवलेलं आणि ती बघा माणसं कशी चालत आहेत हे ते फुटपाथ सोडून सगळे चालत आहेत हे म्युरल्स असायच्या आधी म्युरल्स स्टॅच्यू किंवा पुतळे तर हे सगळे पुतळे त्या लोकांनी ठेवले आहेत लोकांना पाहण्यासाठी आणि आपण जर पाहिलं तर रंगरंगोटी पण खूप ठिकाणी केलेली आहे ही बघा ही इथे ही रंगरंगोटी केलेली आहे आपल्याला असं वाटतं की हे काय साईडला हे खरं तर लोकांना बघण्यासाठी खूप चांगलं एक्झिबिशन सेंटर आहे आणि खरं त्याचा कलाकार कोणा शोधला पाहिजे हे असले कलाकार खरं तर शोधले पाहिजे आणि यांच्याशी संवाद साधला पाहिजे म्हणजे एकदम शांतपणे शांत डोकं ठेवून यांच्याशी बोललं पाहिजे काय तुम्ही फुटपाथ सोडून खाली चालताय फुटपाथवर चालायला जागा आहे का बघा ना आम्हाला वयस्कर लोकांना दुसरं काय नको आहे फक्त चालायला जागा पाहिजे आणि घरात पाणी पाहिजे लोकांना दुसऱ्या लोकांची काय मागणी नाही कुठली पण पार्टी आली तरी पण काय पण हे करत नाही हे बघा पूर्ण मी हलतो बघा हे बघा कोणाचा हात मोडला पाय मोडला मग 2 लाख देणार आणि त्याला पोहोचवणार मी काय म्हणतो म्हणे कलाकार कोण आहे याचा सगळ्याचा काय माहित नाही त्या म्युन्सिपाल्टीच्या अंडर येते ना तुम्ही फुटपाथ सोडून रस्त्यावर चालताय का धक्का बिक्का लागेल ना तुम्हाला गाडी बिडी उडवेल तर दादा तर रस्ता शोधून कुठून चालणार तर मग हे असं जर पडलं असतं तर मग कुठून चालणार आता हे बघा कोणीही चालणार तर रस्ता चांगला बघूनच चालणार आहे ना तर आम्हाला तसं रस्ता असं आम्हाला जो चांगला रस्ता भेटला आम्ही तिकडून जाणार मग याच्यात काय वाईट आहे काय ते फुटपाथ आहे ना ते पायी चालायची जागा आहे त्याच्यावर काय ठेवलंय ते एक्झिबिशन सेंटर आहे ते ऐका एक्झिबिशन सेंटर आहे ते पुतळे आहेत ती पेंटिंग आहे हे बघा हे लाल थुकलेलं दिसतंय हे चित्र आहे रंगरंगोटी केलेली आहे बनवलं कशासाठी पायी चालायसाठी बनवलंय ना हा मग हे आम्ही रोडवर चालावं तर मग गाड्या हवेत चालणार का आणि इथून असं आहे दादा आता कोणी बुजुर्ग आहे कोणी म्हातारी माणसं आहे काही जाऊ शकते तर मला तर वाटतं हे तात्काळ व्हावं कारण हे चित्र बरोबर दिसत नाही आता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती निगेटिव्हिटी टाकायची म्हणून मी तर ठरवलं पॉझिटिव्हली घ्यायचं काय वाटतं कलाकार कोण आहे आता कलाकार हे बघा कोणतरी कलाकार असल्याशिवाय झाले का एवढी चांगली कला बरोबर आता कलाकार हा माणूस तर जन्मताच असतो म्हणा बाळ जेव्हा रडायला सुरू होते तर आईवडिलांनाही कलाकार होऊ लागतं पण आता इथं कलाकार आपले इथलचे कोण आता तुम्हाला माहिती आहे वर्चस्व नगरसेवक हे ते सगळे कलाकारच असतात है ना तुम्ही ठाण्यातले आहात का नाही तसं मी बाहेरचाच आहे ठाण्यात असता तुम्ही पण ठाण्यात असतं निमित्त यावं लागतं पण मन हे चित्र दिसतंय तर तू ठाण्यातला आहे नाही बाहेरचाच आहे अच्छा आज पहिल्यांदा ठाण्यात आला हो पहिल्यांदा आलं परत असं वाटतंय का असं बघितल्यावर तर नाही वाटत तू पण मगाशी इकडे मित्रा तू पण चालव होता तिकडे रस्ता लागली गाडी लागला धक्का तर लागला धक्का तर आपण हॉस्पिटलमध्ये आणि दुसरी गोष्ट ही की ह्या अशा बऱ्याच गोळ्या इलेक्शन आल्यानंतर आपल्याला दिल्या जातात आणि सर्वात चांगले डॉक्टर आहेत ते त्यांना माहिती गोळी कधी द्यायची
तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 5 वर्ष आपण मोहामध्ये येऊन इलेक्शन आपलं मतदान देऊन टाकतो, पण त्याचे परिणाम असे आहेत, पडीत कामं पडलेले आहेत. काय करायचं बा याचं सांग मला. लोकांनी लोक आवाज उठवत नाही तर लोक गपचूप चालतात रस्त्याने, उचलायचं आणि काय ते करायचं नाही याचं. नाही लोकांची पण चूक आहे की नाही. हे फुटपाथ सोडून रस्त्यावर चालतात, धरायचं ना प्रशासनाला दारेवरती. बरोबर, गाडीवरून चालायला पाहिजे आपण, आणि गाड्या फुटपाथवरून चालल्या पाहिजेत, बाकी काही नाही. आपण कुठून चालायचं मग? उडू शकत नाही का आपण? नाही, उडू शकतो ना. आपल्याला इतके पंख आहेत, आपल्यापेक्षा जास्त लोक त्यांचा तोच भरोसा आहे की हे उडू शकतात, म्हणून फुटपाथचं काम थोडं पेंडिंगवर आहे. मी आता उडत जाणार आहे घरी. आम्हाला उडत आलं असतं तर तुमच्या हे रिक्षावाल्यासारखं आम्ही वर भाडे मारले असते. लोकांना डायरेक्ट ट्रॅफिक क्लिअर. थप्पी लावूया का उचलू मस्तपैकी थप्पी लावूया याची, है ना जरा हे समाजसेवा करतायत, थप्पी लावतात जरा रस्ता. अरे रे ते बाबा दारूच्या बाटल्या काय आणि काय 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 कसला हा समाज यांना पाहिजे. नको 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 कॅमेऱ्यावरती नको दाखवूया आपण. ह्या एका गोष्टीमुळेच आपला समाज असा झालाय. त्याची पण अवस्था हीच झाली आहे, मोडकळीस आलेले आहेत. काय करणार बाबा. काय काय सोल्युशन काय वाटतं? सोल्युशन आहे बघा, दरवेळेस सांगितलं जातं की आपली योग्य उमेदवाराच्या हातामध्ये आपली सत्ता देणं गरजेचं आहे, नाहीतर मग काहीच होऊ शकत नाही. तळागाळातला आश्वासन देणारा माणूस ज्याने काही दिवस पाहिले असतात, कारण तो स्वतः गड्ड्यातून गेला, त्याने ती परिस्थिती भोगलेली असते, तर त्याच्या हाती ही सत्ता द्यावी, कारण त्याला खूप अनुभव असतो, त्यानं ती परिस्थिती जाणलेली असते. साहजिक आहे, ह्यातला जो सामान्य माणूस आहे त्याला एक दिवस त्या पदावर बसून पाहावं, असं माझं मत. आता सर्वात सामान्य माणूस सध्या या राज्यात एकनाथ शिंदेपेक्षा कोणी नाही आहे. हे रिक्षा मी पण रिक्षा चालवते, पण रिक्षावाले घेतो एक गाडी. अनिल कपूर कोण? नायक एकनाथ शिंदे कोण? नायक मधले अनिल कपूर, तेच म्हणणं ना तुमचं. नायक मधले अनिल कपूर म्हणतो एकनाथ शिंदे. नायक मधले अनिल कपूर ऐक नायक मधले अनिल कपूर एकच दिवस सीएम होते, आणि एकनाथ शिंदे पण एकच टर्म सीएम राहिले अनफॉर्च्युनेटली. पण ती एकच गोष्ट सिमिलर आहे दोघांमध्ये. बट त्यांची पर्सनॅलिटी मला आवडते, शिंदेची. काय असं खास काय पर्सनॅलिटी मध्ये? रुबाब आहे त्यांच्यात. दिसतोय रुबाब रस्त्यावरती. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा दिसतोय रुबाब रस्त्यावरती. हा, पण ते आपल्या महानगरपालिकेचं पण काम आहे, थोडं लक्ष द्यायचं. कोणाची सत्ता तिकडे? हा, मग त्यांच्याकडे ते सगळं. बरं, तुम्ही माझ्यावर आले आता वाटतं. मी जातो, तुम्हीच मला थांबवलं. हे बघतोय रिक्षावाला, हे बघतोय सार हे रिक्षावाला, त्यांनीच घ्यावी ही आता जबान, जबाबदारी हाती त्यांनी घेऊन आणा. अन बघतोय रिक्षावाला, हे सगळं बघतोय रिक्षावाला, करतोय रिक्षावाला, हे सगळं करतोय रिक्षावाला. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आमचा हा खास शो बघतोय रिक्षावाला. आता रिक्षावाला निघतोय, आता बघतोय नाही. हे सगळं बघतोय रिक्षावाला.